दुर्गा माता क्रीडा मंडळ कोंडमाळाच्या वतीने भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेमधला या आयोजनामधला अत्यंत रोमहर्षक उत्कंठावर्धक बिग फाईट हा व्होल्टेजचा ड्रामा या ठिकाणी संपन्न केला जातोय। मोठी चढाई राहुल पिटलेच्या नावानं जर्सी क्रमांक 8 राहुलला पाहतोय, अतिशय खोलवर जावं लागतंय आणि शिकार बनवतो तो अर्थात सागरला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय। इथून मात्र संघाचा श्री गणेशा मजबूत केला जातोय, पण ज्याला गेम चेंजर खेळी करताना मी हर एक क्रीडांगणावर पाहिलंय तो ऋतिक घाणेकर। ईश्वरानं शरीर यष्टी मजबूत बनवून दिली आणि त्याला तेवढंच झोकण्याचं काम अर्थात क्रीडांगणाला समर्पित करण्याचं काम, चांगलं एफर्ट्स देण्याचं काम, चांगलं योगदान देण्याचं काम ऋतिक घाणेकरच्या माध्यमातून होत असतं। तोच जर्सी क्रमांक 10 ऋतिक घाणेकरला आपण पाहतोय। दरम्यान मांडवखरी संघावरती आक्रमण करण्यासाठी निश्चितच व्यासपीठावर विराजमान असलेल्या सर्व अतिथीगणांचं पुनश्च एकदा शब्द सुमनानं स्वागत करतो। आजचं हे वातावरण ज्यांच्यामुळे निश्चितच तेजोमय भरण्याचं काम केलं जातं त्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करत असताना जर्सी क्रमांक 11ला आपण पाहतोय अथर्व गोरिवले, ज्याची कामगिरी अन्नाट आपण याआधी पाहिली होती, पण इथं मात्र काय घडतं बघूया। 2-2-2 असं क्षेत्ररक्षण दुर्गा माता कोंडमाळा या संघाचं निश्चितच प्रेशरवाला मॅच हा व्होल्टेज मॅच या ठिकाणी संपन्न केला जातोय आणि निश्चितच ज्याच्या मनावरती दडपण कधीही नसता असा संदेश उर्फ दत्तू चढाईसाठी असणाऱ्या कारनामा सिद्ध करण्यासाठी पण इथं मात्र पकड होते। क्षेत्ररक्षण कसं असावं याचा एक उत्तम नमुना आपल्याला मांडवखरी या संघाकडून पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा आक्रमण तेज केलं जातंय ते मांडवखरीच्या निश्चितच या कबड्डी क्षेत्रातला लढवय्या कबड्डीपट्टू लढवय्या योद्धा म्हणून संबोधलं जातं त्या राहुल पेटलेकडून जर्सी क्रमांक 8ला आपण पाहतोय। निश्चित 2-0 अशी दमदार सुरुवात या ठिकाणी राहुल पेटले अर्थात मांडवखरी या संघानं मजबूत अशी आपली सुरुवात करून दिलेली आहे। यानंतर मात्र चढाईसाठी असणार आहे ज्याला सेमीफायनल मध्ये धमाकेदार कामगिरी करताना आपण पाहिलं, संपूर्ण संघ गारद करताना पाहिलं तो सिद्धांत घाणेकर आणि इथून मात्र डू और डायचं दर्शन देण्यासाठी जातोय तो राहुल पिटले। थर्ड रेड पॉइंट शिवाय पर्याय नाहीये मित्रांनो। रंजक खेळामध्ये आपण 30 सेकंदामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं, इथं मात्र स्वतःला सिद्ध करावं लागणार। साईच्या बाजूने जोरदार आक्रमण करावं लागतंय, निश्चितच खोलवर जावं लागतंय, दबाव आपण पाहतोय, स्वतःचं संतुलन बिघडलं जातंय, सिद्धांत मात्र मैदानाच्या बाहेर होतोय। हा मित्रांनो एक दबाव असतो आणि तो दबाव टाकण्याचं काम राहुल पिटलेच्या माध्यमातून झालं। दरम्यान आपण पाहतोय चढाईसाठी या पियुषने आल्याची वेळा निश्चितच आपल्या संघाला एक उभारी देण्याचं काम केलं, उत्तम कामगिरी करण्याचं काम केलं, पण पियुषवरती मोठी जबाबदारी पडते कारण श्री गणेश करायचा मजबूत श्री गणेश कारण आपल्या संघातील दत्तू संघाच्या बाहेर असताना सिद्धांत संघाच्या बाहेर असताना संघावरती संकटमय परिस्थिती ओढवलेली असताना या परिस्थितीमधून सुकर मार्ग करायचा आहे, पॉईंट घेण्याची गरज आहे। पण इथं मात्र पुन्हा एकदा एक चांगला प्रयत्न करून एम्प्टी रेड्स राहुल निश्चितच ज्याला विरुद्ध संघाला बॅकफुटवर ढकलण्याचं नेहमीच आवडतं असा हा गुणवान खेळाडू आहे। पुन्हा एकदा आपलं आक्रमण तेज करताना इथं मात्र चौघांचं आव्हान असणार आहे। एका बाजूला आपण एकेरी पकडण्यासाठी साहिल, मध्यरक्षकासाठी एकेरी पकडण्यासाठी अभिदादा घाणेकर सारखा गुणवान खेळाडू आणि साखळीमध्ये फसवण्यासाठी पियुष आणि ऋतिक तयार आहे। मात्र धीम्या गतीचा खेळ केला जातोय। निश्चितच या ठिकाणी राहुल कडून खेळामध्ये धीम्या गतीचं सादरीकरण। थर्ड रेड पियुष घाणेकर या ठिकाणी थर्ड रेड साठी या मित्रांनो करूया मोरीची परिस्थिती आहे, या परिस्थितीमधून स्वतःचा मार्ग सुकर करायचा आहे आणि निश्चितच पॉईंट सुद्धा घेण्याचं काम करायचं। खोलवर जावं लागतं, डुबकी मारली जाते पण या डुबकीचं खंडन केलं जात आहे, पियुषला थांबवलं जात आहे। संपूर्ण खेमा अडचण ठरतोय आणि निश्चितच सुरुवातीच्या पूर्वार्धामध्ये आपला राहुल पेटले आक्रमण करण्यासाठी तयार होतोय। समोर मात्र तिघांचा आपण असणार आहे, सुपर टॅकल ऑन असणारे पण अनुभवाची जराही कमी नाहीये। एका बाजूला आपण ऋतिकला पाहतोय, मध्यरक्षकासाठी एकेरी पकडण्यासाठी सोलो टॅकल करण्यासाठी तयार आहे तो अभिदादा घाणेकर आणि कोपरा भरभक्कम लावण्याचं काम करतो तो साहिल घाणेकर। तिघांकडून कशा प्रकारे कामगिरी होती आपण पाहूया। आपण मोठा कबड्डीचा हा थरार संपन्न होत असताना आपण राहुल पेटलेची ताकद नजाकत याचा उत्तम समन्वय पाहतोय। दरम्यान पुन्हा एकदा ऋतिकला आपण पाहतोय। थर्ड रेड डू ऑर डाय इथं मात्र पॉईंट घेणं बंधनकारक असताना राहुल पुन्हा एकदा विरुद्ध संघावरती आक्रमण करण्यासाठी जातोय। काय करतो बघूया कारण तिघांकडून खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत। इथं मात्र राहुलला थांबवावं लागणार आहे। अभिदादा घाणेकरची संधी कामी आली आणि
राहुल सारखा दर्जेदार खेळाडू ज्याचं स्ट्रगल चालू आहे. पण मित्रांनो इथं मात्र मोठा धमाका श्री गणेशान मजबूत झाला. या उत्तम टॅकल साठी अभिदादा घाणेकर साठी संकेत घुमडे यांच्याकडून 200 रुपयाचं बहारदार बक्षीस येत आहे. मित्रांनो इथं मात्र आपल्याला वाट बघावी लागते, कारण संधी ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येत असते, पण तिची वाट बघणं अर्थात संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये अवलंबून असतं. पुन्हा एकदा ऋतिक, ज्या ऋतिकनं कित्येक वेळेला मित्रांनो बेस्ट डिफेंडर बेस्ट रेडर म्हणून किताब उचललाय, तोच ऋतिक या वेळेला मात्र चढाईसाठी आहे. दरम्यान ऋतिक आदरणीय मारुती दादा खुमणे यांच्याकडून उत्तम पकड जी अभिदादा घाणेकर कडून झाली त्यासाठी 200 रुपयाचं बहारदार बक्षीस या ठिकाणी जमा होत आहे. धन्यवाद. मित्रांनो जेव्हा आपण क्रीडांगण जिंकण्याचं काम करतो ना त्या वेळेला आपल्याला अशा प्रकारची गुणवान व्यक्तिमत्व बक्षीस रूपानं आपल्यावरती वर्षाव करत असतात, कारण ही आपली स्तुती असते. आपला खेळ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं एक उत्तम साधन आपण खेळामधून आपलं साहस दाखवायचं असतं, आणि तेच धाडस तेच साहस अभिदादा सारख्या गुणवान खेळाडूकडून. थर्ड रेड सागर, जर्सी क्रमांक 2 सागरला आपण पाहतोय. सागर ज्याचा वापर डू और डाय साठी केला जातो. मित्रांनो ज्या वेळेला सागरला पाठवलं जातो ना त्या वेळेला पॉइंट साठी खूप मोठं या ठिकाणी प्रयत्न सागरच्या माध्यमातून होत असतो. कधी बोनस तर कधी टच गुण घेण्यासाठी सागर आतुर असतो. इथं काय घडतं बघूया, कारण या चढाईमधून गुण घेणं बंधनकारक आहे. सहभागी सुटका स्वतः एस्केप केला जातोय. काय लाजवाब पद्धतीने या ठिकाणी सागरनं हा पॉइंट आणण्याचं काम केलंय. 4-3-1 गुणाची फारकत. मित्रांनो हाय व्होल्टेजचा ड्रामा या ठिकाणी संपन्न होणार. शेवटच्या सेकंदापर्यंत कोण जिंकणार हे चित्र उलगडताना खूप कठीण जाणार. श्वास रोखून धरणारा सामना या ऐतिहासिक मैदानावर संपन्न होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे, कारण हे मैदान दुर्गा माता कोंडमाळ्याचं आहे. या मैदानाला अनेक ऐतिहासिक साक्ष देणारं अर्थात कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोंडमाळा गावामध्ये अशा प्रकारचा थरार या ठिकाणी संपन्न होतोय. ज्याच्या मनावरती दडपणाचं कधी ओझ नसतं असा संदेश उर्फ दत्तू चढाईसाठी असणार आहे. नजर बघा कटाक्ष टाकण्याची याची वेगळी तरा असा हा संदेश उर्फ दत्तू चढाईसाठी आहे. खोलवर जाणं आणि उत्तम प्रकारचा गुण आपल्या संघासाठी आणणं ही कला ज्याला जमते ना त्याला दत्तू म्हणतात. सद्यस्थितीमध्ये अतिशय खोलवर जाण्याची तयारी, मात्र सुरक्षित परत. थर्ड रेड ज्याला आपण पाहतो जर्सी क्रमांक 1 अनिकेत भैरवकर या ठिकाणी निश्चितच उत्तम प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे निकेत भैरवकरला. आणि या वेळेला मात्र बघूया उत्तम प्रकारची कामगिरी करतो का. याआधी निश्चितच ज्यानं कमालीचा खेळ मांडवखरी या संघासाठी केलाय. जर्सी क्रमांक 1चा हा नेक कामगिरीचा ताळमेळ आपण पाहतोय. खोलवर जाण्याचा नतीजा मात्र भोगावा लागतोय. ऋतिक आणि सिद्धांत ही अव्वल जोडी मैदानाच्या बाहेर जाताना, पण इथं मात्र संदेश बोनस कसा घ्यावा मित्रांनो, अतिशय खोलवर कसं घ्यावं आणि उत्तम पॉइंट्स बोनसच्या रूपानं एक दडपण विरुद्ध संघावरती देण्याचं काम संदेशच्या माध्यमातून केलं जात आहे. चढ उतारांचा खेळ राहणार. निश्चितच शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकणार. रसिक प्रेक्षक ज्या ज्या जागेवरती आहेत ती जागा निश्चित करा मित्रांनो. या ठिकाणी शेवटच्या सेकंदापर्यंत अत्यंत रोमहर्षक लढत, ज्याला काटाकीर लढत म्हटलं जातं, उत्कंठावर्धक सामना बघ समाप्तीकडे वळतंय. एका गुणाचं लीड, एका गुणाची बढत, एका गुणाचा इजाफा सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय तो मांडवखरी संघाकडे. पण ज्यानं धमाकेदार सुरुवात केली होती, ज्या दत्तूला मनावरती भीतीचं दडपण न घेता विरुद्ध संघाला आपलं रौद्र रूप दाखवण्याची गरज जर्सी क्रमांक 9ला आपण पाहतोय. स्वाभाविक खेळ, जबरदस्त खेळ, घरेलू मैदानाचा फायदा आणि ज्याच्यामुळे उत्तम प्रकारचा खेळ संदेश उर्फ दत्तू कडून आपण पाहतोय. निश्चितच आरामात आपल्या मैदानात कमाल धमाल होऊ लागलेली आहे. हर एक प्रकारचा प्रयत्न प्रत्येकाचा यशस्वी होऊ लागलेला आहे. एका बाजूला राहुल, दुसऱ्या बाजूला आपण सिद्धांत असेल सद्यस्थितीमध्ये बाहेर, पण राहुलची कमाल असते मित्रांनो. पण हीच एक खासियत असते, मोठ्या खेळाडूला आपण थांबवायचं दमवायचं आणि त्याला निश्चितच आपल्या गोटामध्ये आपल्या चमूमध्ये थांबवून धरण्यासाठी रणनीती मनामध्ये आखली जाते. अशा प्रकारचा सुंदर ताळमेळ दुर्गा माताकडे आहे. पण इथं मात्र संदेश ज्या ज्या वेळेला मित्रांनो विरुद्ध संघावरती कहर बरसणारी कामगिरी करतो, संदेशच्या मनावरती धडपणाचं ओझं असतं. विरुद्ध संघाला बॅकफुटवर ढकलण्यासाठी जो नेहमीच तत्पर असतो, सदैव तत्पर असतो, तोच संदेश
या ठिकाणी मात्र एमटी रेड्स कडून आपल्या प्रांगणामध्ये परत थर्ड रेड राहुल पिटरेच्या रूपानं अतिशय जबरदस्त आक्रमक खेळाचं प्रदर्शन आपण पाहतोय. सही जागा मोठी चढाई आणि या मोठ्या चढाईमधून सुपर रेडचं दर्शन. एकदा रंजक स्थितीकडे वळतोय, निर्णायक सत्राकडे वळतोय. 4 गुणांचं लीड तोडायचंय. संदेश कोलवर जाण्याची तयारी करतोय आणि संदेशला पकड. बोनस मात्र कंप्लीट होताना आपण पाहतोय. दरम्यान ऑल आउटचे 3 गुण. या ठिकाणी मात्र 5-17 अशी परिस्थिती. सेकंड सत्रामध्ये आपण पाहिलंय धमाकेदार कामगिरी निश्चितच या ठिकाणी झालेली आहे. पण इथं मात्र पलटवार द्यायला निश्चितच तयार असणार आहे तो दुर्गा माताचा हा संघ. काय घडतं बघूया. राहुल पिटले सारखा मोठा खेळाडू पुन्हा एकदा आक्रमण जारी करण्यासाठी तयार आहे. मध्यरक्षकासाठी ऋतिक आणि सागर तयार असणार आहे. काय घडतं बघूया. पण मित्रांनो ज्यानं आजच्या या खेळासाठी घाम घालण्याचं काम केलं निश्चितच या सत्रासाठी अर्थात या उत्तम महामुकाबल्यासाठी पप्यादादा चव्हाण यांच्याकडून सुरुवातीलाच बक्षीस जाहीर झालं. अभिदादानं काही बक्षीस जिंकण्याचं काम केलं. त्यानंतर युवा उद्योजक समीर शेख चगले यांच्याकडून दुर्गा माता या संघासाठी सुपर रेड साठी 501 रुपयाचं बक्षीस लावण्यात आलेलं आहे. याला म्हणतात मेडर लीडर, ज्याच्या मनामध्ये जराही डर नाहीये असा हा संदेश उर्फ दत्तू. पुन्हा एकदा दत्तू मात्र संघाच्या बाहेर जातोय. आक्रमण तेज केलं होतं मित्रांनो, पण या वेळेला मात्र पुश केलं, बाहेर ढकलण्यात यश मिळालं. आणि पुन्हा एकदा संदेशच्या रूपानं एक वादळी खेळी करणारा एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिलं. 5-12 अशी परिस्थिती. कमबॅक करावं लागणार आहे, गेम चेंजर खेळी करावा लागणार आहे. इथं मात्र दबाव थोडासा वाढत चाललेला आहे. तो दुर्गा माता कोंडमाळा यजमान संघावरती. राहुल पिटले खेळ मात्र थोडासा धीमा गतीचा करताना आपण पाहतोय. एक लाईनच्या आसपास येऊन सिद्धांत खाणेकरला आपण या दरम्यान चढाईसाठी पाहतोय. सिद्धांत मित्रांनो सेमी फायनल मध्ये असं काही मुसंडी मारली होती, जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं होतं, स्वतःचा स्कोर जबरदस्त केला होता. आणि त्याच सिद्धांत 1 गुण निश्चितच उत्तम मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि पुन्हा एकदा थर्ड रेड डू ऑर डाय, पॉइंट शिवाय पर्याय नाही मित्रांनो. करूया मरोची परिस्थिती आणि या परिस्थितीमधून 30 सेकंदामधून स्वतःला सिद्ध करावं लागतं. हो सिद्धांत एकेरी पकडत होता, पण इथं मात्र असफल होतोय. 6-13 अशी परिस्थिती. अजूनही संदेश मात्र लगातार पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी हातात खेळत विरोधी संघाला निश्चितच एक आक्रमण कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण देण्याचं काम करतोय तो संदेश. हर एक प्रकारचा प्रयत्न संदेशच्या माध्यमातून होत असतो. तोच संदेश पुन्हा एकदा आपण संदेशला पाहतोय. याच संदेशला मित्रांनो कुंभारली स्पर्धा मागील वर्षी बेस्ट रेडर म्हणून ज्याला खिताब उचलला होता तोच संदेश. आणि आता मात्र ज्याला चढाईसाठी जावं लागतंय, उत्तम प्रकारचा चढाईपट्टू, एक धीम्या गतीची चढाई या ठिकाणी आपण पाहतोय. तो मांडवघरी संघाकडून सत्यस्थितीमध्ये करायचं आहे. रिस्क घेण्याची, धोका घेण्याची ती जास्तीत जास्त यजमान संघाला, कारण अंतर वाढलं जात आहे. 6-13 असा फरक आपण या ठिकाणी स्कोर बोर्डवरती पाहतोय. निश्चितच जर्सी क्रमांक 3 ला आपण पाहतोय. यामध्ये अनिकेत पिटले चढाईसाठी आहे. एक धीमी चढाई, शांत चढाई, संयमी चढाई करून ऋतिक घाणेकर गेम चेंजर खेळी मित्रांनो ज्या वेळेला हवी असते त्या वेळेला ज्याचं नाव अभिमानाने घ्यावंसं वाटतं तो ऋतिक घाणेकर या वेळेला मात्र निश्चितच उत्तम प्रकारची खेळी करणं गरजेचं आहे. काय करतो बघूया. अटॅक सतेज करतोय, निश्चितच दोन्ही कॉर्नरला प्रभावित करण्याचं काम करतोय, आमंत्रित करतोय. प्रभावित करण्याचं काम पकडण्यासाठी केलं जाते, पण इथं मात्र आमंत्रण स्वीकारलं जात नाहीये. पुन्हा एकदा माघारी धाडलं जात आहे आणि पुन्हा एकदा आक्रमण तेज करण्यासाठी तयार होतोय तो राहुल पेटले. एक असं नाव ज्याला आजचं हे सत्र आपल्या नावावरती कोरलं आणि निश्चितच एक उत्तम दर्जेदार खेळाडू म्हणून एक चांगल्या प्रकारचा खेळ निश्चित आपल्या क्रीडांगणावर कायमस्वरूपी करत आलेला असा हा राहुल पेटले. दरम्यान धीम्या गतीचा खेळ. आता मात्र सिद्धांत बाहेर असताना कोणता असा निश्चितच सितारा जो आपल्या संघासाठी घवघवीत यश संपादन करतो आपण पाहूया. पण सद्यस्थितीमध्ये शांत धीम्या गतीचा खेळ. थर्ड रेड, तिसरी चढाई, निर्णायक चढाई. 30 सेकंदामधून संदेशला घ्यावी लागणार या ठिकाणी विरुद्ध संघाकडून
एखाद्या पॉइंटची आघाडी, कारण या आघाडीमध्ये जर बिघाड झाला, संदेशनं जर दद्दूनं जर पॉइंट आणला नाही तर मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागले. दद्दूचा हा प्रयत्न, दद्दू निश्चितच शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आणि निश्चित प्रयत्न त्याचा जारी आहे. इथं मात्र दद्दूला थांबवलं जात आहे. कबड्डीमध्ये तुम्ही एका जागेवरती जास्त वेळ थांबवू शकत नाहीये. तुमची स्टेप अर्थात फुटवर्क तुमचा जाणला जातो आणि त्यानुसार थर्ड रेड राहुल पेटलेची जी थर्ड रेड आहे. बघूया समोर मात्र आव्हान असणार आहे. याआधी आपण साहिलचा कारनामा बघितला होता, पण इथं मात्र राहुल काय करतो बघूया. प्रयत्न त्याचा जारी आहे. जोरदार आक्रमण चढवलं जात आहे आणि राहुल मात्र मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे तो सिद्धांत घाणेकर, एक महत्वपूर्ण मुख्य रेडर, स्टार रेडर मैदानाच्या बाहेर असताना या सामन्यावरती शिकंजा काशण्यासाठी, मजबूत पकड बसवण्यासाठी तयार होतो तो सिद्धांत घाणेकर. रनिंग बोनसचा भाषा असणारा, पण या वेळा मात्र प्रयत्न त्याचा सुंदर होता. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 आपण पाहतोय अथर्व गोरेवले, सडपातळ बांध्याचा हा चढाईपटू. एका कोपऱ्यामध्ये विशेष करून शांत संयमी चढाई करण्याचा प्रयत्न, पण त्याच्या प्रयत्नाला अखेरकार यश येतं का पाहायचं. एक चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन, पुन्हा एकदा त्याला थांबवण्यासाठी तयार होतं का, पण एक संयमी चढाई करून पुन्हा एकदा लगभग मिड लाईनच्या आसपास येतोय तो गोरेवले. दरम्यान सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे बाकी असताना अत्यंत प्रेशरवाला मॅच. सिद्धांत जर्सी क्रमांक 7 सिद्धांत आपण पाहतोय, ज्या सिद्धांत सेमीफायनल मध्ये धडाकेबाज फलंदाजी, धडाकेबाज आपला परफॉर्मन्स केला होता, तोच सिद्धांत एक कारणाला सिद्ध करण्यासाठी जो नेहमीच तयार असतो, पण इथं मात्र स्वतःचा बॅलन्स गमावला. मित्रांनो, बॅलन्स अतिशय महत्वाचा आहे, संतुलन अतिशय महत्वाचं आहे आणि हे संतुलन पुन्हा एकदा बिघडलं आणि पुन्हा मैदानाच्या बाहेर या ठिकाणी सिद्धांतला मात्र जावं लागतंय. हर एक प्रकारचा प्रयत्न सिद्धांतच्या माध्यमातून केला जात आहे. 7-15 असं मोठं अंतर तयार केलं जात आहे. 3 मिनिटं आणि 18 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. काय करतं बघूया. नाट्यमय परिस्थिती तयार होती आहे आणि पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी तयार होतोय. तर निश्चितच जर्सी क्रमांक 3 अनिकेत पिटले, संयमी खेळ. इथून मात्र उभारी घेण्यासाठी मोठ्या खेळाचं प्रदर्शन करावं लागणार आहे ते ऋतिक घाणेकर याला. घरेलू मैदानावरती उत्तम प्रकारचा खेळ, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. निश्चितच विरोधी संघाकडून इथं मात्र हर एक प्रकारचा शर्तीचा प्रयत्न करावा लागणार आहे. विरुद्ध संघाकडून भगदाड पाडावं लागणार. एक मोठी चढाई, सुपर डुपर चढाईचं दर्शन ऋतिकच्या माध्यमातून होतं का पाहायचा प्रयत्न त्याचा सुंदर जारी आहे. हातांचा वापर केला जातो. काय घडतं पाहूया आपण पुन्हा एकदा. उत्तम क्षेत्ररक्षण मात्र कोणत्याही प्रकारचं चूक करत नाहीये. टाइम आउट स्वीकारला. 2 मिनिटं आणि 33 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. निश्चितच राहुलनं सर्वतोपरी चांगलं योगदान दिलेलं आहे. निश्चित मित्रांनो, असं म्हणावं वाटतं राहुल या ठिकाणी जबरदस्त चढाई करण्याची तयारी, पण इथं मात्र एकेरी पियुष पकडण्यामध्ये तयार होता. अशा प्रकारच्या मोठ्या गड्याला तुम्ही साखळीमध्ये बसवू शकता. एकेरी पकडणं खूप धोक्याचं असणार आहे. पुन्हा एकदा राहुलनं दाखवून दिलंय की निश्चित ऋतिक घाणेकर चढाईसाठी असणार आहे. उत्तम प्रकारची चढाई करावी लागणार आहे. सुपर डुपर चढाईचं दर्शन करावं लागणार आहे. प्रयत्न त्याचा जारी आहे. निरंतरपणे प्रयत्न करण्याचा निश्चितच प्रयत्न याचा आणि अखेरकार यशस्वी होतोय. सिंगल पॉइंट दिला जातोय. दरम्यान लगभग 2 मिनिटाचा कालावधी आहे. अजूनही 8 गुणांचं लीड, मोठं डबल मार्जिन घेऊन निश्चितच मांडवकरी हा संघ या ठिकाणी एक उत्तम वाटचाल करताना, पण निश्चित प्रयत्न करावा लागणार आहे. तो दुर्गा माता कोटमाळा या संघाला घरेलू मैदानावरती मोठी कामगिरी करण्यासाठी तयार व्हावं लागणार आहे. आणि इथं मात्र थोडासा नाराजीचा सूर, कारण एक मोठी कामगिरी करण्यासाठी राहुल पिटले तयार आहे. 1 मिनिट आणि 28 सेकंदाचा कालावधी. 8 गुणांचं अंतर तोडायचं, टॉप गिअर टाकावं लागणार आहे. इथून मात्र आपल्या संघाला पलटवार द्यायचा असेल तर ऋतिक घाणेकर सारख्या खेळाडूनं उत्तम कामगिरी करणं गरजेचं आहे. काय करतो बघूया. या आधीच्या चढाईमधून 1 गुण प्राप्त केल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल निश्चितच वाढलेली आहे. बघूया काय करतो. एक प्रयत्न चांगला आहे आणि पुन्हा एकदा हाताचा योग्य वापर केला जातोय.